परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ सुनीता तांबे यांनी लिहिलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांची काही अप्रकाशित पत्रे या लेखाचा भाग 5. ज्या रामभाऊ आणि लक्ष्मण गोडबोले या बंधुद्वयाला स्वामींनी ही पत्र पाठवली त्यांनी स्वामींच्याच कृपेनं व मार्गदर्शनानुसार दूध दुभत्याचा व्यवसाय उद्योगधंदा आरंभिला. स्वामींना त्यांनी त्याविषयी कळवल्यानंतर स्वामींनी त्यांना उलट टपाली जे पत्र पाठवलं म्हणजे ते पत्र क्रमांक 9 त्यातही स्वामींनी लिहिलं, तुम्ही आपला उद्योगधंदा म्हणजे जो दुधाचा सुरू केला होता तो चिकाटीनं लक्ष लावून चालवावा आणि मिळेल पैसा तो अगदी काटकसरीनं खर्च करावा. संसार दक्षतेने करावा. सर्वांशी मिळून मिसळून वागावे. वडील माणसांना संतोष होईल असे वर्तन ठेवावे. म्हणजे गरिबीचा संसारही सुखाचा होतो आणि मीठ भाकरही गोड लागते. करता करविता एक ईश्वर आहे अशी दृढ बुद्धी असावी. मनात नामस्मरणाची ओढ असावी. नामस्मरणानं अंतःकरणावरील मळ जसजसा दूर होईल तसतसा आनंदाचा स्वानंदाचा अधिकाधिक प्रत्यय येत जाईल. या मजकुराच्या पुढे स्वामींनी त्यांना जे सुचविले ते प्रत्येक सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्तीनंही ध्यानात घेण्याजोगं आहे. स्वामींनी लिहिलंय, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून माझ्यासाठी दरमहा 8 आणे किंवा रुपया जेवढी शक्य होईल तेवढी रक्कम वेगळी काढून ठेवावी. हा क्रम सतत 2 वर्षांपर्यंत चालावयाचा आहे. दर 6 महिन्यांनी जमेल ती रक्कम माझ्या नावे मनी ऑर्डरनं पाठवीत जावं. सदर रकमेचा विनियोग श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या प्रकाशनाकडे होणार आहे. त्यासाठी काही परिचित मंडळीस लिहित आहेत. सर्वांनी आपापला वाटा उचलल्यास सहजी काम होणार आहे. यावरून ग्रंथ हेच गुरु, सद्ग्रंथाचं वाचन मनन हा अभ्यास, ग्रंथसंग्रह हीच घरातील संपत्ती, यासाठी प्रसंगी काटकसर करावी लागल्यास तीही करणे कसं आवश्यक आहे वा महत्त्वाचं असतं या सर्वांचा जणू वस्तुपाठच स्वामींनी इथं देऊन ठेवलेला आहे. एवंच या अप्रकाशित पत्रांमधून स्वामींचं व्यवहार ज्ञान, समाजसन्मुखता, ईश्वरनिष्ठा, सद्गुरुकृपा, सगुण निर्गुणांचं ऐक्य, नामजपाचं महत्त्व, संसाराचं स्वरूप, त्यात घ्यावयाची दक्षता, श्रमप्रतिष्ठा, उद्योगशीलता, प्रारब्ध, पूर्वसंचित, विद्येचं महत्त्व आणि कर्मसिद्धी इत्यादी विषयांवरील विचार प्रकटले आहेत. प्रत्येक पत्रातून त्यांनी मुख्य विषयासंदर्भात अभंग, ओव्या अथवा अवतरणही दिलेली आहेत. ती पत्राचा आशय नेमकेपणी उमगण्यास मदतरूप ठरतात. निष्कर्ष. स्वामी स्वरूपानंदांच्या अप्रकाशित पत्रांचा इथवर विचार केल्यानंतर काही निष्कर्ष हाती येतात ते असे. चिंचवड इथल्या सौ उज्ज्वला गोखले यांच्या सौजन्यानं पावस रत्नागिरी इथल्या स्वामी स्वरूपानंदांची काही अप्रकाशित पत्र आम्हास उपलब्ध झाली. या पत्रांचा अभ्यास इथं प्रथमच मांडण्यात आला आहे. स्वामींनी ही पत्र खामगाव निवासी आपले शिष्य रामभाऊ गोडबोले आणि त्यांचे बंधू लक्ष्मणराव यांना उद्देशून लिहिली आहेत. या अप्रकाशित पत्रांची संख्या 24 इतकी असून दिनांक आणि सण जुळवून कालानुक्रमानं त्यांचा विचार केलेला आहे. यापूर्वी श्री स्वामींच्या पत्रांच्या स्वरूपपत्र मंजुषा
हा ओवीबद्ध पत्रसंग्रह स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी संपादित केलेला असून 1951 ते 1963 या कालखंडातील 65 उद्बोधक पत्र त्यात आलेली आहेत. पत्रबोध या 1995 मध्ये संकलित केलेल्या पत्रांचा संग्रह स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अभ्यास समितीनं प्रकाशात आणलेला आहे. तर 1934 पूर्वी स्वामींनी लिहिलेल्या पत्रांपैकी उपलब्ध पत्र डॉक्टर राय परांजपे यांनी आपल्या स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथात समाविष्ट केलेली आहेत. हाती आलेल्या या पत्रात आरंभी मध्यावर जय माताजी असं लिहिलेलं असून काही पत्र आंतरदेशीय पत्रांप्रमाणेच वापरलेली आहेत. त्यावर डाव्या बाजूस स्वरूपानंद, मध्ये ओम आणि पत्राच्या उजव्या कोपऱ्यात मुक्काम पोस्ट पावस रत्नागिरी असं छापलेलं आहे. प्रत्येक पत्रारंभी प्रिय श्री रामभाऊ गोडबोले यासी हरिचरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष असा उल्लेख असून पत्राचा समारोप आपला स्वरूपानंद अथवा आपला आत्मतृप्त स्वरूपानंद अशा सहीनं केलेला आहे. पत्रातून नामस्मरण, ईश्वर शरणता, व्यवहार ज्ञान, उद्योगनिष्ठता, श्रमप्रतिष्ठा, कार्यप्रवणता, उत्कृष्ट गृहस्थाश्रम, दिनचर्या कशी असावी, सांत्वन, विद्येचं महत्त्व, संसारात घ्यावयाची दक्षता असे विविध विषय आलेले आहेत. या पत्रातील आशय प्रामुख्याने भाव अंतरी यथार्थ देव देणार समर्थ अथवा जपा हरिनाम मार्ग हा सुगम वैकुंठीचा अशा व्यापक स्वरूपाचा आहे. त्याचप्रमाणे ज्याला समंजसपणे संसार करता येणार नाही, त्याची परमार्थातही प्रगती होणार नाही अथवा उद्योगाखेरीज कष्टाखेरीज भाकरी नाही. उद्योगी माणूसच आपलं जीवनमान उंचावू शकतो, कुटुंबाचं पोषण करू शकतो आणि परमार्थही साधू शकतो. या विचारांनी स्वामींनी साधकास मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे आणि त्यांचं जीवन उजळून टाकलं आहे. या भागाबरोबरच डॉक्टर सौ सुनीता तांबे यांनी लिहिलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांची काही अप्रकाशित पत्रे या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्राध्यापक डॉक्टर लीला गोविलकर यांनी लिहिलेल्या श्री संत स्वरूपानंदांची लेखनशैली या लेखाचं वाचन क्रमशः ऐकणार आहोत. स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.